नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. कंपोस्ट काळवडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आपण आपल्या चवळीच्या प्लॉटमध्ये आलोय बरोबर. हा. तर चवळीची व्हरायटी कोणती दादा ही? केतकी. हा, केतकी म्हणून व्हरायटी बरोबर. केतकी. तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? 1 महिन्याचा आहे. हा, 1.5 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालाय बरोबर. तर चवळी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे तुम्ही काय केलं? ड्रिपनी सोडलेलं आहे बरोबर. ड्रिपनी सोडले. हा, तर ड्रिपनी ज्या पिरियडला भू पॉवर प्लस कार्बो पॉवरचा वापर केला तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे काय काय रिझल्ट जाणवले? शेंगा वाढल्यात, फुलांची संख्या वाढली. हा, परत शेंगांची क्वालिटी सुधारणा झाली. बरोबर. लांबी वाढली. हा, म्हणजे ज्या पिरियडला वापरण्याच्या आधी हे प्रोडक्ट भू पॉवर प्लस कार्बो पॉवर वापरण्याच्या आधी या प्लॉटची काय कंडिशन होती? संख्या फुलांची शेंगांची संख्या कमी होती. हा हा, आणि एवढी तेज नव्हतं शेंगांना एवढं. हा, म्हणजे आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना, आता फुल सेटिंगला आता सुरुवात झालेली. म्हणजे आता प्रत्यक्षात हे जर पाहिलं ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना आता फुलाची सेटिंग व्हायला वगैरे ती सुरुवात झाली बरोबर. आणि वरून तर स्प्रे काढलेला नाही तुम्ही बरोबर. वरून नाही का? वरून आता काय काय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना, म्हणजे 50 मिली 20 लिटरच्या पंपाला वरून स्प्रे काढणे, म्हणजे त्याने काय होणार आहे, तुमची काळोखी ग्रेनरी वगैरे ती वाढेल अजून. हा, म्हणजे चांगल्यापैकी ती पत्ती वगैरे फ्रेश राहील आणि फुल सेटिंग जास्त होईल, अजून होईल बरोबर. तर आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, समाधान. धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल.